नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. अमोल घोटणे यांची जागा बळकवण्यासाठी साकोसकर बंधूंची मारहाण. अमोल वसंत घोटणे या धनगर समाजाच्या गरीब व्यक्तीचे राहते घर वाकरूळ येथे होते. परंतु ज्या वेळेला रस्त्याचे रुंदीकरण झाले त्यावेळेला अमोलच्या घरचा काही भाग रस्त्यामध्ये गेला. तेव्हापासून अमोल हा बेघर झाला असून भाड्याने पेणमध्ये राहतो. मात्र अमोलच्या अर्ध्या तुटलेल्या घरावर राजेंद्र साकोसकर याचा डोळा आहे. त्याने अनेक वेळा अमोलला त्याच्या जागेच्या बदल्यात 50,000 रुपये देण्याचा प्रयत्न केला, परंतु अमोलने हे पैसे नाकारल्याने वेळोवेळी अमोलला धमकावण्याचाही प्रयत्न केला. 7 मे 2025 रोजी अमोल अर्धे मोडलेले आपल्या घरी पाहणी करण्यासाठी वाकरूळ येथे गेला असता राजेंद्र साकोसकर, बळीराम साकोसकर, अविनाश साकोसकर आणि इतर 2 जणांनी अमोलला शिवीगाळ देऊन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तुझ्या तंगड्या तोडू, तुला पेणमध्ये फिरू देणार नाही अशी दमदाटी करून अमोलची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबींचा अमोल आणि त्याच्या पत्नीने धसका घेतला आणि पेण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्या फिर्यादीनुसार राजेंद्र साकोसकर, बळीराम साकोसकर, अविनाश साकोसकर आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 189(2), 190, 191(2), 115, 351(2), 352 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाणे करीत आहे. अमोल घोटणे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने अमोल घोटणे यांचा कुटुंब मानसिक खचला असून तो उदरनिर्वाहासाठी धंद्याला जात नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.